नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहे भरल्या कारल्याची रेसिपी। यासाठी मी घेतले 1 पाव कारले, ते चिरून त्यातल्या आतल्या बिया पूर्णपणे काढून घेतल्या आणि आता ह्या भरलं कारलं करायसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे। त्या शेंगदाण्यांचा कूट करून घेतलाय मी, दाण्याचा कूट। आता हे सारण आपल्याला यात भरायचे, तर ह्या दाण्याच्या कूटमध्ये आपण घालणार आहे 1 निंबाचा रस, पूर्ण 1 निंबूचा रस पाहिजे आपल्याला। त्यात टाकायचं आहे आपल्याला तिखट 1 चमचा, 1 ते 1.25 चमचा तिखट, थोडीशी हळद, सांबार आणि साधारणतः अर्धी वाटी गूळ। बरेचसे मुलं कारल्याची भाजी खात नाही, पण हे गूळ टाकल्यानंतर त्याचा कडवटपणा कमी होऊन जातो। आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं साहित्य सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव झालं पाहिजे सगळं। तर हे सगळं सारण आपण नीट मिक्स करून घेतले। आता हे सगळं सारण आपण जे चिरलेले कारले आहेत त्यात थोडंसं दाबून दाबून भरायचं आहे। सगळ्या कारल्यांमध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे ते। आपण हे सगळे भरून घेऊया। तर हे पहा, आपण सगळी कारले त्या शेंगदाण्याच्या सारणाने व्यवस्थित भरून घेतलेली आहेत। थोडासा कूट आपला शिल्लक आहे, तर ते मी पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगतेच। गॅसवर कढई गरम करायला ठेवा, त्यात साधारणतः 3 चमचे तेल आपण घेतलंय। आता हे तेल गरम झाल्यानंतर यात हा जो उरलेला शेंगदाण्याचा कूट होता तो आपल्याला घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट आपण तेलात टाकलाय। एक ते 1.5 मिनिट हा थोडासा तेलात होऊ द्यायचा आहे। आणि नंतर ही जी आपण भरली कारले केलेली आहेत, जे कारले भरून ठेवले ते यात सोडायचे एक एक करून। हे पाही, आपण सगळे कारले सोडले आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आणि यावर कारले होईपर्यंत झाकण ठेवायचे, वाफ येऊ द्यायची, फक्त वाफेवर होऊ द्यायचे। हे झाले की मी तुम्हाला दाखवतेच। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत आपल्याला कारले वाफेवर टाकून। ते झालेत का कारले आपण एकदा पाहून घेऊया। थोडंसं कारल्याला दाबून पाहिलं, हे पहा किती छान कारलं आपलं तुटतंय, म्हणजे हे कारले पूर्णपणे शिजलेले आहेत। अशा प्रकारे आपली भरलेल्या कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे। ही रेसिपी अशी आहे की लहान मुलंही आवडीने खातील, कारण कारलं हे कडू असते, मुलं खात नाही। पण गूळ आणि निंबू टाकल्यामुळे हे भरलेलं कारलं अजिबात कडू लागत नाही। जे खात नाही त्यांनासुद्धा ही भाजी खूप आवडेल। रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।